मुसळधार पावसामुळे कोपरखर्णे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड। रुळाखालील खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा फटका। तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वे सेवा खोळंबली, मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत। दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं, लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं। मुंबईसह उपनगरात धुमाधार पावसाची बॅटिंग। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकिनाका या परिसरांमध्ये पाणी साचलं। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज। लोकल सेवासह रस्ते वाहतुकीवर देखील काहीसा परिणाम। वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमयी। सेंट्रल पार्क, नागीदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्या एवढं पाणी साचलं। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही, तर दादर आणि ठाण्यामध्ये झाडांची पडझड। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड हटवण्याचं काम हाती। वाशीतील एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पाणी साचलं, संपूर्ण परिसरात चिखल, व्यापाऱ्यांसह ग्राहक हैराण। हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पूल कोसळला। पूल पार करताना वाळूने भरलेला ट्रक नदीत कोसळला। ट्रक चालकाला किरकोळ दुखापत, 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर केज पोलीस ठाण्यात समोरील आंदोलन अखेर मागे। रमेश घुलेंचा पुरवणी जबाबही नोंदवला। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर घुलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। राजगड किल्ल्यावरती अवैधरित्या वसुली होत असल्याचा आरोप। वन विभागाच्या नावाखाली एका तरुणाकडून तिकीट वसूल केल्याचा प्रकार। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।